त्या दिवसाची सकाळ सर्व काही नेहमीप्रमाणे होती. पण आम्हाला काहीच कल्पना नव्हती की तोच दिवस आमच्या आयुष्यातील सर्वात आठवणीत राहणाऱ्या रात्रीत बदलणार होता. आई-वडील सकाळी लवकर गावाला जाण्याची तयारी करत होते. घरात गडबड सुरू होती. आई स्वयंपाकघरात सामान टोपलीत भरत होती आणि वारंवार आम्हाला समजावून सांगत होती, "बघा मुला, आम्ही 2 दिवसांसाठी जात आहोत. घर चांगले सांभाळा. गॅस बंद ठेवा. अनावश्यक लाईट जाळू नका आणि रात्री भीती वाटली तर दोघे एकत्र झोपा." वडील हसत म्हणाले, "तुम्ही दोघे आता लहान मुले नाहीत, समजूतदार झालात." पण आईच्या डोळ्यात नेहमीच मुलांसाठी असणारी ती मातृभक्तीची भीती होती. मी म्हणाले, "आई, चिंता करू नका. आम्ही सर्व काही सांभाळू." माझा भाऊ नीरज मजाक करत म्हणाला, "हो आई, आता आम्ही मुले नाहीत, तरुण झालो आहोत." आईने प्रेमाने आमच्या डोक्यावर हात फिरवला आणि म्हणाली, "तरुण झालात तरी विसरू नका, गॅस बंद करणे सर्वात महत्त्वाचे आहे." आम्ही दोघे हसले. थोड्याच वेळात ते ऑटोमध्ये बसून निघून गेले. त्यांची सावली गल्लीच्या मोडीतून अदृश्य होताच घरात शांतता पसरली. सुरुवातीला खूप मजा येत होती. घर जणू पूर्णपणे आमचे झाले होते. कोणी थांबवणारे किंवा आडकाठी करणारे नव्हते. आम्ही दोघांनी लगेच टीव्ही चालू केला आणि ते सारे चॅनल पाहिले, जे आई-वडील समोर पाहायची आमची हिंमत होत नसे. दुपारपर्यंत आम्ही बाजारातून काही खायचे सामान आणून खाल्ले, हसले मजाक केली आणि मग आपापल्या मोबाईलमध्ये हरवून गेलो. संध्याकाळ झाली तशी, जेव्हा सूर्याची किरणे भिंतीवरून सरकत खिडकीपर्यंत पोहोचली. तेव्हा घरात एक विचित्र शांतता भरू लागली. बाहेर रस्त्यावर कधीतरी बाईकची आवाज येत असे, पण घराच्या आत वेळ जणू थांबला होता. मी खिडकीजवळ बसली होते, आकाश पाहत होते. ढग जमा झाले होते आणि हलकीशी हवा वाहत होती. अचानक विजेची लाईट थोड्या वेळासाठी मंद पडली आणि परत आली. माझे हृदय एकदा धडकले. मी हळूवार म्हणाले, "भाऊ, जर लाईट गेली तर?" त्याने सांगितले, "तर मेणबत्त्या लावू. भीती वाटण्याची काही गरज नाही." रात्री सुमारास मी म्हणाले, "चला काहीतरी खायला बनवूया." भाऊ म्हणाला, "चला आज मीही मदत करतो." मी हसले. आई पाहती तर नक्कीच आश्चर्यचकित होई. आम्ही दोघे स्वयंपाकघरात गेलो. मी शिमला मिरचीची भाजी आणि पोळ्या करण्याचा विचार केला. गॅस चालू केला, तेल टाकले आणि मग गप्पांमध्ये रमलो. भाऊने मोबाईलवर गाणे लावले आणि मोठ्याने गाणे गाऊ लागला. मी म्हणाले, "थोडे आवाज कमी कर, नाहीतर शेजारी विचार करतील की आम्ही पार्टी करत आहोत." भाजी शिजत होती, जे पोळ्या तयार होत होत्या. आम्ही मध्ये हसत होतो, मस्ती करत होतो. त्या क्षणी भीतीचे काहीही भान नव्हते. सुमारास 9 वाजता जेवण तयार झाले. आम्ही गॅसचे नॉब फिरवून बंद केले. किमान आम्हाला असेच वाटले. जेवण प्लेट्समध्ये काढले आणि टीव्हीसमोर बसलो. चित्रपट चालू होता. दोघे खाताना हसत होते, चुटकुले सांगत होते. त्यावेळी कोणाला शंका येईल की काही तासांत हेच घर मृत्यूच्या दारात उभे राहील. जेवण झाल्यावर मी प्लेट सिंकमध्ये ठेवायला गेली. तेव्हाच आईचा फोन आला. "बेटा, जेवण खाल्लेस?" मी म्हणाले, "हो आई, सर्व ठीक आहे." त्यांनी, "हो आई, तुम्ही टेन्शन घेऊ नका." त्यांनी विचारले, "गॅस बंचन घेऊ नका." पण खरं तर त्यावेळी गॅस पूर्ण बंद झाला नव्हता. बर्नरचा नॉब थोडासा उघडा राहिला होता. गॅस अतिशय हळूहळू गळत होता. कोणताही आवाज न करता, कोणत्याही जाणीवेशिवाय मृत्यूची हवा संपूर्ण घरात पसरू लागली आणि आम्हाला याची कल्पनाही नव्हती. आम्ही सर्व खोल्यांच्या लाईट बंद केल्या आणि आपापल्या खोलीत गेलो. रात्र सुमारास 11 वाजली होती. मी खिडकीतून बाहेर पाहिले. रस्ता रिकामा होता. दूर एक स्ट्रीट लाईट लुकलुकत होती. वाऱ्याच्या आवाजात कुठेतरी कुत्रे भुंकत होते. माझ्या खोलीत भिंतीवर लागलेल्या घड्याळाची टिकटिक स्पष्ट ऐकू येत होती. मी झोपायला गेली पण झोप येत नव्हती. मी मोबाईल घेतला आणि चालू केला, पण सर्व काही कंटाळवाणे वाटू लागले. अचानक मला वाटले की कुठेतरी एखादी गोष्ट पडल्याचा हलका आवाज आला. मी कान लावून ऐकले. मग तोच आवाज पुन्हा आला, यावेळी थोडा जोरात. माझे हृदय जोरजोरात धडधडू लागले. मी हळूहळू बिछाण्यातून उठली, दरवाजा उघडला आणि गलियाऱ्यात डोकावले. बाहेर अंधार होता. फक्त रात्रीचा निळा प्रकाश खिडकीतून आत येत होता. मी हलक्या पावलांनी भाऊच्या खोलीकडे गेली आणि हळूवार म्हणाले, "भाऊ." त्याने करवट घेतली आणि म्हणाला, "काय झाले?" मी म्हणाले, "काही आवाज येत आहे." त्याने अर्धवट झोपेत विचारले, "कुठून?" मी म्हणाले, "कदाचित स्वयंपाकघरातून." त्याने करवट बदलली आणि म्हणाला, "चला, पाहू." आम्ही दोघे हळूहळू गलियाऱ्यात गेलो. माझे पाय थंड झाले होते, श्वास वेगाने चालत होता. जसे आम्ही स्वयंपाकघराजवळ पोहोचलो, तसे अचानक गॅसची हलकीशी वास आली. भाऊ म्हणाला, "थांबा." त्याने लाईट ऑन करण्यासाठी स्विचकडे हात लावला, पण स्विच दाबण्यापूर्वीच त्याला आपल्या चुकीची जाणीव झाली. त्याने हात पकडला आणि घाबरलेल्या आवाजात म्हणाला, "मागे हो जा, लाईट ऑन करू नका." त्याच्या आवाजात स्पष्ट भीती होती. आम्ही दोघे ताबडतोब मागे हटलो. दरवाज्यातून आत पाहिले तर गॅस स्टोव्हजवळ ठेवलेला कपडा हलक्या चिंगारीने पेटला होता. कदाचित विजेच्या स्पार्कमुळे किंवा आधी जळालेल्या एखाद्या तुकड्यामुळे चिंगारी पडली असेल. क्षणार्धात तो कपडा जळू लागला
आणि जवळच ठेवलेल्या वर्तमानपत्रातही आग लागली. मी चिखू लागले. भाऊ बादलीत पाणी भरले, पण आत जाणे धोकादायक होते. जसे त्याने पाणी फेकण्याचा प्रयत्न केला तसे आग आणखी पसरू लागली. त्याने लगेच दरवाजा बाहेरून बंद केला आणि म्हणाला, खिडक्या उघडा. मी थरथरत खिडक्या उघडू लागले. धूर पसरू लागला होता. डोळ्यात जळजळ होत होती आणि श्वास घेणे कठीण होत होते. भाऊ म्हणाला, खाली झुका, खाली झुका, धूर वर जातो. आम्ही दोघे जमिनीवर बसलो. डोळ्यातून अश्रू वाहत होते. ते काही क्षण असे होते जणू मृत्यू आमच्याजवळ उभा होता. मग मला आईच्या शब्द, दरवाजा नेहमी बंद ठेवा. तीच गोष्ट त्या रात्री आमची सर्वात मोठी सुरक्षा बनली. जर दरवाजा उघडा असता तर आग सरळ बाहेर आली असती आणि संपूर्ण घर जळून गेले असते. पण दरवाजा बंद होता म्हणून आग स्वयंपाकघराच्या आतच मर्यादित राहिली. भाऊ वारंवार म्हणत होता, भगवान काही कर. मीही हात जोडले, अरे भगवान आम्हाला वाचव. बाहेर वारा वाहत होता, जणू भगवान स्वतः आग विझवण्याचा प्रयत्न करत आहेत. काही मिनिटांनी आतले आवाज कमी होऊ लागले. कदाचित ऑक्सिजन संपल्यामुळे आग आपोआप शांत होत होती. आम्ही दोघे दरवाजाजवळ शांत बसलो होतो. माझ्या हाताच्या तळव्यांना घाम आला होता. मी थरथरत म्हणाले, भाऊ आता काय होणार? त्याने म्हणाला, काही होणार नाही. इथेच राहा. तो दरवाजाजवळ झुकून ऐकू लागला. आत आता फक्त हलकी जळण्याची वास होती. त्याने हळूवार दरवाजा थोडासा उघडला. धुराचा ढग बाहेरच्या आणखी उघडल्या. आत सर्व जळून राख झाले होते. कपडा, वर्तमानपत्र आणि गॅस स्टोव्हचा भागही काळा पडला होता. पण चमत्कार असा होता की आग आपोआप विझली होती. मी जमिनीवर बसली आणि रडू लागले. ही माझी चूक होती. आईने सांगितले होते, गॅस तपासा. भाऊ माझ्याजवळ बसला, गॅस तपासा. चूक माणसापासून होते, पण भगवानाने आम्हाला माफ केले. त्याच्या आवाजात भीती होती, पण शांतताही होती. आम्ही दोघे तिथेच बसलो होतो, जणू आयुष्य आणि मृत्यू यांच्यातील फासला पाहत आहोत. घड्याळात रात्र 2 वाजले होते. बाहेर सन्नाटा होता, आत राखेची वास. आम्ही पुन्हा सर्व दरवाजे आणि खिडक्या बंद केल्या. पंखा चालू केला जेणेकरून धूर गेली आणि म्हणाले, आज मला तुझ्याबरोबरच झोपायचे आहे. त्याने म्हणाला, हो, आज मला झोप येणार नाही. त्या रात्रीने आम्हाला फक्त घाबरवले नाही, तर प्रकाशही दाखवला. कदाचित हेच आयुष्याचे खरे अर्थ आहे. भीतीतही आशा पाहणे, चुकतही धडा शोधणे आणि प्रत्येक निष्काळजीपणानंतर जबाबदारीने जगणे. त्या रात्र आठवत आजही माझे डोळे भरून येतात. पण आता ते भीतीचे नाहीत, तर आभाराचे अश्रू आहेत. कारण मला माहीत आहे, जर ती रात्र आली नसती तर आम्ही कधीही इतके मजबूत झालो नसतो. त्या रात्रीने आम्हाला कायमचे बदलले.